नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPC आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पद्म पुरस्कार 2026 पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 2026 मध्ये किती पद्म पुरस्कार मिळाले, महाराष्ट्रामधून कला क्षेत्रात पद्मविभूषण कोणाला मिळाले, ते पद्म पुरस्कारांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्राचे पद्म पुरस्कार आणि एकूण पद्म पुरस्कार याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर सुरू करूया. मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पद्म पुरस्कार 2026 बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूयात, मग आपण प्रश्न आणि उत्तरे पाहूया. तर पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे मित्रांनो, जे दरवर्षी कधी दिले जाते तर ते प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला जाहीर केले जातात. आणि साल 1954 मध्ये सुरू झालेला हा पद्म पुरस्कार पहिला श्रेणी 1, श्रेणी 2 आणि श्रेणी 3 मध्ये दिला जात होता. त्याचं नाव बदलून आता अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणीमध्ये दिले जातात. कुठल्या कुठल्या क्षेत्रात दिले जातात तर ते कला, साहित्य, विज्ञान, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या क्षेत्रात अपवादात्मक सेवेला ते मान्यता देतात. म्हणजे मित्रांनो, हे जे ठराविक क्षेत्र आहेत त्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्कार हे पुरस्कार दिले जातात. सरकारने 2026 या वर्षासाठी म्हणजे ह्या वर्षी आपल्याला एकूण किती पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे तर एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश केलेला आहे. आता महाराष्ट्राबद्दल बघूया आपण. या वर्षी महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे की 15 पद्म पुरस्कार मिळालेले. टोटल 15 पद्म पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये 3 पद्मभूषण आहेत, 1 पद्मविभूषण आहे आणि 11 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आता याबद्दल आपण डिटेल असे प्रश्न आणि उत्तर पण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार दिले गेले आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 131. आता अधिक माहिती पाहूया. तर मित्रांनो, सरकारने 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे आणि यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. असे एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा 2026 मध्ये सरकारने केलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, या वर्षी किती पद्मविभूषण पुरस्कारांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 5. तर मित्रांनो, या वर्षी एकूण 5 पद्मविभूषण पुरस्कारांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता आपण ते 5 पुरस्कार कोणाला मिळालेत आणि त्यांचे क्षेत्र आणि त्यांचे राज्य याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर पहिला आहे श्री धर्मेंद्र सिंह देओल, म्हणजेच धर्मेंद्र यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचं क्षेत्र कुठलं आहे तर ते आहे कला क्षेत्र आणि ते महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. आणि दुसरा आहे आपलं श्री KT थॉमस, हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत तर ते आहेत सार्वजनिक व्यवहार आणि ते कोणत्या राज्यात आहेत तर ते केरळ राज्याशी सुसंगत आहेत. आता तिसरं पाहूया, श्री N राजन आणि हे पण कला क्षेत्राशी रिलेटेड आहेत आणि ते उत्तर प्रदेशातले आहेत. आणि चौथा आहे श्री P नारायणन, हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड आहेत आणि ते केरळमधून येतात. पाचवा आहे श्री VS अच्युतानंदन, यांना पण मरणोत्तर देण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मित्रांनो पद्मविभूषण धर्मेंद्र सिंग देओल आणि अच्युतानंदन यांना देण्यात आलेला. आपण पुढे याबद्दल पाहणारच आहोत. आणि सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी ते रिलेटेड आहेत. कोण तर अच्युतानंद. कुठून आहेत तर ते केरळमधून आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, या वर्षी किती पद्मभूषण पुरस्कारांना मान्यता देण्यात आलेली आहे. इथं आता मित्रांनो आता पद्मभूषण असे म्हणण्यात आलेले आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13. अधिक माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो, यावर्षी पद्मविभूषण किती देण्यात आलेले आहेत? तर 13 देण्यात आले. त्यापैकी आता आपण महाराष्ट्रातील पद्मविभूषण कुणाकुणाला मिळाले ते पाहूयात. पहिला आहे श्री अलका याज्ञिक, कला क्षेत्राशी रिलेटेड आहेत आणि ते महाराष्ट्रातून आहेत आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. दुसरे आहे श्री उदय कोटक, हे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातून येतात आणि त्यांना पण महाराष्ट्रातून आहेत. आणि तिसरे आहेत श्री पियुष पांडे, हे पण कला क्षेत्राचे आहेत आणि ते पण महाराष्ट्रातून आहेत. याबद्दल आपण पुढच्या प्रश्नामध्ये डिटेल अशी माहिती बघणारच आहोत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रामधून पद्मविभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्री धर्मेंद्र सिंह देओल. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ हिंदी चित्रपट आयकॉन धर्मेंद्र यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच की पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. नुकतेच मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की धर्मेंद्र सिंह देओल यांचे निधन झालेले आहे आणि त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्काराने सरकारने सन्मानित केलेले आहे. त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र राज्याला एकूण किती पद्म पुरस्कार मिळाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याला एकूण किती पद्म पुरस्कार मिळालेले आहेत? तर ते आहेत 15 पुरस्कार मिळालेले आहेत. टोटल पद्म 15 महाराष्ट्र राज्याला मिळाले आणि त्याबद्दल आपण पद्म पुरस्कारांची लिस्ट आपण पुढील क्वेश्चन मध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहे, क्रीडा क्षेत्रात पद्मभूषण कोणाला देण्यात आलेलं आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विजय अमृतराज. आता आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या क्षेत्रात? तर क्रीडा क्षेत्रात. आता आपण पाहूया की विजय अमृतराज हे कोण आहेत. तर विजय अमृतराज एक दिग्गज भारतीय टेनिसपटू आहेत मित्रांनो आणि यावर्षी हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव खेळाडू आहेत. म्हणजे पद्मविभूषण एकमेव क्रीडा क्षेत्रात म्हणजे खेळाडूला देण्यात आलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातून क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी आता पद्मश्री कोणाला देण्यात आले असे विचारलेलं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रोहित शर्मा. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, रोहित गुरुनाथ शर्मा हा एकमेव दिग्गज भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे आणि यापूर्वी 2015 मध्ये रोहित शर्माला भारत सरकारकडून कोणता पुरस्कार देण्यात आलेला होता? तर तो आहे अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले होते आणि यावर्षी पद्मश्री पुरस्काराने रोहित शर्माला सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र राज्याला एकूण किती पद्मभूषण पुरस्कार मिळाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, महाराष्ट्राला यावर्षी एकूण 3 पद्मभूषण पुरस्कार मिळाले. ते कोणते पाहूयात. महाराष्ट्राला कला क्षेत्रात 2 पद्मविभूषण, तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रात 1 पुरस्कार, असे एकूण 3 पुरस्कार यावर्षी महाराष्ट्र राज्याला मिळाले. तर आता कला क्षेत्रात कुणाला मिळाला? तर पियुष पांडे आणि अलका याज्ञिक. तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कुणाला मिळाला? तर उदय कोटक यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल आपण अधिक माहिती पुढे पाहणारच आहोत. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रामधून कला क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही, म्हणजे अलका याज्ञिक आणि श्री पियुष पांडे या दोघांना पद्मभूषण पुरस्काराने महाराष्ट्रामधून कला क्षेत्रात देण्यात आलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, अलका याज्ञिक कोण आहेत? अलका याज्ञिक तर या आहेत भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायिका आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ते कुठून आहेत? तर ते महाराष्ट्रामधून आहेत. आता आपण पियुष पांडे यांबद्दल जाणून घेऊया. श्री पियुष पांडे
कोण आहेत ही पियुष पांडे, तर हे भारतीय जाहिरात विश्वाचे पितामह म्हणून ओळखले जातात. मित्रांनो, हे जाहिरात क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे पियुष पांडे, आणि या वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रातून व्यापार आणि उद्योग क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील पद्मभूषण विचारलेले आहे आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उदय कोटक. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्रातून पद्मविभूषण व्यापार आणि उद्योग मधून कोणाला देण्यात आला, तर तो आहे उदय कोटक यांना. आता उदय कोटक कोण आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर श्री उदय कोटक हे एक दिग्गज भारतीय बँकर आहेत मित्रांनो, आणि ते कुठल्या बँकेचे संस्थापक आहेत, तर ते कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आहेत. आणि तसेच मित्रांनो, यापूर्वी त्यांनी माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि CEO म्हणून देखील काम केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या महिलेस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? इथं महिलेस विचारलेलं आहे मित्रांनो, आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A हरमनप्रीत कौर. तर मित्रांनो, हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. आता कोण आहेत हरमनप्रीत कौर? तर हरमनप्रीत कौर एक भारतीय महिला क्रिकेटपटू आहेत, आणि हरमनप्रीत कौर यांना यापूर्वी कोणता पुरस्कार देण्यात आला होता, तर 2017 मध्ये प्रतिष्ठित असा अर्जुन पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रातून कला क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मित्रांनो, महाराष्ट्रातून कला क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार भिकल्या लडक्या धिंडा, श्री माधवन रंगनाथन आणि श्री रघुवीर तुकाराम खोडकर यांना देण्यात आलेले आहेत. आता हे कोण आहेत? तर भिकल्या लाकड्या धिंडा हे भारतीय तारपा वादक आहेत. मित्रांनो, ह्याबद्दल आपण शेवटच्या प्रश्नांमध्ये विस्तृत अशी माहिती पाहिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. R माधवन रंगनाथन माधवन हे एक प्रख्यात भारतीय अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत, आणि महाराष्ट्रातील तमाशा क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट आणि लोकप्रिय सोंगाड्या म्हणून ख्याती आहे. कुणाची? तर ती आहे रघुवीर तुकाराम खेडकर यांची. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा प्रश्न क्रमांक 3 आहे, पद्म पुरस्काराने एकूण किती महिलांना सन्मानित करण्यात आले? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19. तर मित्रांनो, पद्म पुरस्कार 2026 मध्ये एकूण किती महिला होत्या? एकूण 19 महिला होत्या. त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2026 सालासाठी एकूण 100 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 19 महिलांचा समावेश आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14, पद्म पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आली? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1954. मित्रांनो, पद्म पुरस्काराची सुरुवात 1954 पासून करण्यात आलेली आहे. आता आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून कला, साहित्य, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, उद्योग या क्षेत्रात दिला जातो. उल्लेखनीय कामगिरीसाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला ही पुरस्कारांची यादी जाहीर केली जाते मित्रांनो. आणि या पुरस्कारासोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही मित्रांनो. कोणतीही रोख रक्कम या पुरस्कारात दिली जात नाही, आणि राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो. जाहीर कधी? तर 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15 आहे, पद्म पुरस्कार 2026 मध्ये किती विदेशी नागरिकांना पद्म पुरस्कार देण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 6. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, पद्म पुरस्कार 2026 मध्ये परदेशी म्हणजेच की NRI व्यक्तींना देखील पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहे, आणि ते किती आहेत? तर ते आहेत एकूण 6. आता कोण 6 दिग्गज आहेत ते पाहूया आपण.
आता आपण परदेशी NRI, POI, OCI श्रेणीतील 6 व्यक्तींचा समावेश आहे, ते कोणाकोणाला देण्यात आले ते बघूया. लार्स ख्रिश्चन कोच यांना कला क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार देण्यात आला आहे आणि ते कुठून आहेत तर ते आहेत जर्मनी येथून. दुसरा पुरस्कार आहे श्री प्रतीक शर्मा यांना औषध निर्माण या क्षेत्रात पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते कुठून आहेत तर ते आहेत अमेरिका येथून. तिसरा आहे श्री व्लादिमीर मेस्तोविशविली यांना आणि ते साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी रिलेटेड आहेत आणि ते कुठून आहेत तर ते हे जॉर्जिया. आणि मित्रांनो यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा आहे श्री ल्युडमिला खोखलोवा, ह्या कुठून आहेत तर त्या आहेत रशिया येथून. पाचवा आहे डॉक्टर नोरी दत्तात्रेयुडू, यांना कोणत्या क्षेत्रात देण्यात आलेलं आहे त्यांना तर औषध निर्माण या क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते कुठून आहेत तर ते आहेत अमेरिका येथून. आणि आपला 6वा आहे श्री विजय अमृतराज, जे की क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड आहेत आणि ते कुठून आहेत तर ते आहेत अमेरिका येथून. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 16वा आहे. मरणोत्तर किती व्यक्तींना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले किंवा पुरस्कार देण्यात आले? आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 2. आता कोण दिग्गज 2 व्यक्ती आहेत तर ते पाहूया आपण. तर मित्रांनो पहिलं नाव आहे श्री धर्मेंद्र सिंह देओल. आपल्याला माहितीच आहे की आघाडीचे हे कलाकार आहेत, सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत आणि यांना कला क्षेत्रातील मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच धर्मेंद्र सिंह देओल यांचे मित्रांनो निधन झालेले आहे. आणि श्री V.S. अच्युतानंद यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. इथं पाहू शकता आपण श्री V.S. अच्युतानंद. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17वा आहे आजचा आपला. सर्वाधिक पद्म पुरस्कार विजेते कोणत्या राज्यातून आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. तर मित्रांनो यावर्षी महाराष्ट्राला सर्वात जास्त पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. आता आपण त्याची यादी पाहूयात. महाराष्ट्राला एकूण किती पद्म पुरस्कार मिळाले तर ते आहेत एकूण 15 आणि महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणि दुसरा नंबर कोणाचा लागतो कुठल्या राज्याचा तर ते आहे तमिळनाडू. तमिळनाडूला एकूण किती पद्म पुरस्कार मिळाले ते आहेत 13. तिसरं राज्य कोणते आहेत तर ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशला एकूण किती पद्म पुरस्कार मिळाले तर ते आहेत 11. चौथा आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालला एकूण 11 पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. आणि 5वा आहे केरळ. केरळला एकूण 8 पद्म पुरस्कार मिळाले. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18वा आहे. पद्म पुरस्कार हा कोणाच्या हस्ते दिले जातात? आणि मित्रांनो त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. मित्रांनो पद्म पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. म्हणजे पद्म पुरस्कारांची घोषणा कधी होते तर ती होते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला. आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसे अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केला जातो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्राला एकूण किती पद्मश्री पुरस्कार मिळाले? पद्मश्री इथं म्हणलेलं आहे मित्रांनो. एकूण पद्म पुरस्कार किती मिळालेले आहेत तर ते 15 आहेत. आणि आता पद्मश्री पुरस्कार विचारलेले आहेत तर ते किती आहेत तर ते आहे पर्याय क्रमांक 2 11. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो महाराष्ट्राला एकूण किती पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत तर ते आहेत 11. आता आपण ते विस्तृत अशी माहिती पाहूया आणि कोणाकोणाला मिळाले ते लिस्ट आपण पाहून घेऊया. तर पहिला आहे डॉक्टर अर्मिंडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. दुसरा पुरस्कार आहे अशोक खाडे. अशोक खाडे यांना व्यापार व उद्योग या क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिसरा आहे भिकल्या लाडक्या दिंडा यांना कला क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौथा आहे जनार्दन बापूराव बोदे यांना सामाजिक कार्य या क्षेत्रात देण्यात आलेला आहे. 5वा आहे जुजरवासी यांना विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रात देण्यात आलेला आहे. 6वा आहे माधवन रंगनाथन यांना कला क्षेत्रात देण्यात आलेला आहे.
7वा आहे रघुवीर तुकाराम खेडकर यांना कला क्षेत्रात देण्यात आलेलं आहे. 8वा आहे रोहित शर्मा जे क्रिकेटर आहेत त्यांना क्रीडा क्षेत्रात देण्यात आलेलं आहे. 9वा आहे सतीश शाह यांना मरणोत्तर दिलेलं आहे मित्रांनो, आणि ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत तर ते आहे कला क्षेत्राशी रिलेटेड. 10वा आहे सत्यनारायण नुवाल यांना व्यापार व उद्योग या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. 11वा आहे श्रीरंग देवबा लाड यांना शेती या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. मित्रांनो, आजचा आपला प्रश्न क्रमांक 20 शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पद्मश्री मिळालेले भिकल्या लाडक्या धिंडा कोणत्या राज्यातून आहेत? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण विस्तृत अशी माहिती पाहूया. कोण आहेत हे भिकल्या लाडक्या धिंडा? तर मित्रांनो, भिकल्या लाडक्या धिंडा हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील वलवंडे गावातील 89 वर्षीय वारली आदिवासी तारपावादक आहेत. मित्रांनो, कोण आहेत ही भिकल्या लाडक्या धिंडा? तर ते वारली आदिवासी तारपावादक आहेत आणि त्यांना 2022 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. कधी? तर ते 2022 मध्ये. ते जवळजवळ 10 फूट लांबीचे तारपा इथं पाहू शकता आपण मित्रांनो इमेजमध्ये. बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवलेले पारंपरिक वाद्य आहेत, त्याला आपण तारपा असे म्हणतो. आणि ते हे तारपा वाजवण्यासाठी भिकल्या लाडक्या धिंडा हे ओळखले जातात. इथं आपण इमेजमध्ये पाहू शकताय. मित्रांनो, हे होते आजचे आपले 20 असे महत्त्वाचे असे पद्म पुरस्काराचे प्रश्न आणि उत्तर आणि त्याची विस्तृत माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.